तर या निरुपम दादा अगदी त्यांच्या शुभ हस्ते आपण विलास याला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच प्रतिम अगदी या ठिकाणी समीर मुकणे यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मात्र त्यांनी सपूर्द केले. अभिनंदन उत्तम सर. मात्र 2 पराभव परंतु तदनंतर तिसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालात. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करायला कधी चुकू नका. परंतु या ठिकाणी सातत्याने प्रयत्न आणि आता खरं तर पॉईंट टेबलवरती एक नजर टाकूयात. इथून पाहिलं तर पॉईंट टेबल देखील या ठिकाणी अगदी पाहिलं तर 5ही संघांचे 3-3 सामने झालेले आहेत. एका बाजूला पाहिलं तर KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ 3 सामना खेळलाय त्यामध्ये 1 पराभूत परंतु 2 सामने जिंकलाय. दुसऱ्या बाजूला श्री खेर माता प्रसन्न 11 याही टीमने 3 सामने खेळले आहेत 2 विजय परंतु 1 पराभूत. तदनंतर अर्जुन रामदास 11 या टीमचा विचार केला तर त्याही टीमने 3 सामने खेळलेत. त्या टीमचा विचार केला तर 2 सामने पराभूत परंतु नुकताच विजय त्यांनी प्रस्थापित केला. परंतु दुसऱ्या बाजूला सह्याद्री वॉरियर्स या टीमचेही 3 मॅचेस झालेत. त्या टीमने देखील पहिला सामना विजय झाला परंतु तदनंतर लगातार 2 सामने ते पराभूत झालेत. आणि आता नुकताच सुरू होणारा सामना अर्थातच एका बाजूला सोनू 11 टीमसाठी मात्र हा देखील सामना इम्पॉर्टंट असेल. येणाऱ्या सर्वच सामने हे महत्त्वाचे पाहायला मिळतील. सर्वच संघ आता इथून जिद्दीने मेहनतीने मात्र खेळत असताना पाहायला मिळतील. सर्व संघांना देऊयात शुभेच्छा. जशी मॅचला होईल सुरुवात करूयात. कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूयात अंकुश निरुगेड सरांचा आवाज. थँक्यू सो मच सर. पहिला चेंडूवरती खरं तर चांगला चेंडू फेक केलाय गॅदर केलाय सीमारेषेच्या पलीकडं. चेंडू 4 धाबासाठी जातोय मात्र चौकार आणि 4 धावाने मात्र श्री गणेश केला जातोय. जबरदस्त फटका होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलाय आणि 4 धावाने मात्र श्री गणेश केला जातोय. टीम पाहायला मिळते आपल्याला सह्याद्री वॉरियर्स या संघाचा फलंदाज वैभवच्या बॅटमधून. शॉर्ट पिच लेंथ 20 झोनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता परंतु चूक केली आहे. हा झेल पकडायचा होता क्षेत्ररक्षकाला परंतु जय त्या ठिकाणी खरं तर हा झेल ड्रॉप होतोय. खरं तर एक संधी होती जयकडं एक चांगला खेळाडू आहे परंतु क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात मित्रांनो आणि ही आज झेल कॅरी करायचं होतं परंतु नशिबाने साथ दिली नाही आहे. गली पॉईंटमध्ये पुन्हा एकदा चांगला फटका लेट कट केलाय 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे परंतु इथून शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय. 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या तर 2 धाब्यांच्या मदतीने एकूण धाबा धापटल्यावरती 7 वरती संघ जाऊन पोहोचलाय. बघा स्पीडअप घ्यायचा आहे. यानंतर अजूनही 2 मॅचेस पेंडिंग आहे. कदाचित एखादी मॅच झाली तरी चांगलं होईल. चांगला फटका आहे कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा त्याच दिशेनं जणू काय ॲक्शन रिप्लेमध्ये आहे हा फटका पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय फलंदाज वैभवच्या हरीच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. थँक्यू टुझे. चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त फटका हुक केले जागा बनवली मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधोमध 20 झोन मध्ये हा फटका देऊन जाईल मॅक्सिमम हिट 6 धावांसाठी. ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच. सोनू 11 संघाचा गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. योगेशला आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवरती परंतु लेन थोडीशी शॉट पाहायला मिळाली त्यावरती आक्रमण. हा चेंडू जबरदस्त आहे समोरच्या दिशेनं खरं तर फलंदाजाला अगदी ब्लॉक केला जागा बनवली होती स्ट्रोक्ससाठी परंतु डॉट चेंडूला मात्र षटकाची समाप्ती केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आहे आणि पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये आपण जर का विचार केला तब्बल 17 धाबा खर्च केल्यात गोलंदाज शुभगेशनं पहिल्या खेळात षटकाचा खेळ समाप्त होतो या ठिकाणी. चला टीम मीटिंग कुठली घेऊ नका. सोनू 11 संघाला आम्ही विनंती करतोय. त्यानंतर अजून कदाचित एखादी मॅच होईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. सूर्यास्त अगदी
होताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु जेवढा स्पीडअप तुम्ही घ्याल तेवढा खरं तर कदाचित एक मॅच अजूनही होऊ शकते, परंतु त्या मॅचवरती डिपेंड्स आहे. गोलंदाज दुसऱ्या षटकावरती वापरला जातोय. जय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाले, पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली आहे. गोलंदाज जैन बघा एकत्र येऊ नका, जर कॅच पकडले किंवा कुठले टीम मीटिंग करू नका प्लीज. आणि बॅटर देखील विनंती असेल की आपण गार्ड जो कोणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर करायचं आहे त्याला अगदी गार्ड लावून तयार ठेवायचं आहे. नवीन फलंदाज इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. मयूर पार्थी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. अगदी मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ दाखवलं होतं मयूरनं, तोच मयूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज जय पुन्हा एकदा या मॅचमध्ये चांगली वापसी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये तब्बल 17 धाबा योग्यच्या षटकामध्ये आपण पाहिला, परंतु या षटकामध्ये कमबॅक बॅटची कडा जबरदस्त झेल कॅरी केलाय आणि दिलाय हा दुसरा धक्का या षटकामध्ये. फलंदाज मयूर पाक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. सन्माननीय लक्ष्मण दादा भला यांचा या मंचावरती शुभ आगमन होत आहे आणि दादांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. लक्ष्मण दादा भला यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. आयोजकांना विनंती करतोय की आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. आणि इथून मात्र विकेट हॅट्रिक संपन्न खरे तर होते. विकेट हॅट्रिक मिळवली आहे. गोलंदाज जैन सलगचे 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना माघारी पाठवलाय. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. सलगचे 3 चेंडूवरती 3 विकेट. चौथाही चेंडू डॉट. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तो जय करत असताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. सुरुवातीला जरूर धाबा गेल्या, जरूर धाबा संख्या खर्च केली, परंतु या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही धाब आलेली नाहीये. फुटवरचा वापर क्षेत्ररक्षकासाठी पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे. चौथा गोल्डन विकेट या षटकामध्ये जैन प्राप्त केला आहे आणि हा चौथा धक्का या षटकावरती फलंदाज पात. थँक्यू सो मच. बैलगाडी सत्र म्हटलं की मग आता क्रिकेटला इतकं महत्त्व देत नाही आहे, परंतु बैलगाडी सत्रामध्ये भरपूर आपली तरुण पिढी आता सध्या वाटचाल करते आहे. कारण बैलगाड्या शर्ती म्हटले की मग एक वेगळा छंद आहे, अगदी क्रिकेटसारखा आवडणार तो छंद. जबरदस्त चेंडू लवकरच पिक केलं. लाईन लेंथ आखूड टप्प्याचा बॉल त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडं 4 धाव्यांसाठी. येतोय हा चौकार.
हॅलो. सन्माननीय ह्या ठिकाणी आमचे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. महावितरण कर्मचारी खरं तर सन्माननीय प्रकाश दादा आगिवले आणि राजा गावंडा या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती या. आपला सन्मान मात्र या मंचावरती केला जाईल. सन्माननीय खरं तर आमच्या पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. प्रकाश दादा आगिवले आणि राजा गावंडा या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती या. पडल्यानंतर हातबल वलंद घेणारा चेंडू जबरदस्त फिरकीचा बादशाह जादूहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना रुपेश हा गोलंदाज आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी करतोय. खरं तर सोने इलेव्हन हा संघ गोलंदाजी त्यांची खरं तर तोप मानली जाते. पुढे सवसवले बॅटची टॉपेज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु लेग फाईकचा इशारा येतोय पंचांचा. चांगली गोलंदाजी सटीक लाईन सटीक लेंथ अगदी पडल्यानंतर चेंडू वलन घेतोय त्यामुळे फलंदाजांना खरं तर कुठेतरी रोखलं गेलंय. या षटकामध्ये जयसर देखील जबरदस्त षटक 5 चेंडू त्याने दाट फेकले होते. असं वाटलं होतं मॅडम षटक येईल की काय परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. रिवर्स केल्याचं होतं पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. फिल्डिंगचा नो बॉल पंचांचा इशारा येतोय. एका साईडला कदाचित सर धावा किती आहे त्या चेंडूवरती नो प्लस 1 धाव 1 प्लस बस अशा 2 धाबा या चेंडूवरती प्राप्त केल्या जातात. त्यानंतर सन्माननीय आमच्या पाहुणे या मंचावरती खरं तर आगमन होताना आम्ही पाहिलात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रुपेश चांगली गोलंदाजी सटीक लाईन लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीने वलन घेतोय ना फलंदाजाला अगदी चेंडूची लाईन लेंथ समजत नाही आहे. वारंवार डॉट चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत. डॉट चेंडू खेळले जात आहेत. जबरदस्त कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. रुपेश ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते लोअर फुलटॉसचा बॉल पुढे सरसावले होते परंतु इथून सिग्नेचर डिस्पॅच अजून एक खेळाडू क्रमांक मैदानाच्या बाहेर. इंडियन नेव्हीज खरं तर जनार्दन दादा लोभी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यानंतर सकाराम पारदे या दोन्ही मान्यवराला आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. अगदी सकाळपासून आज पाहुण्यांची वर्णी या मंचावरती आम्ही पाहिली आहे. सकाळच्या सत्रामध्ये अगदी भरपूर पाहुण्यांची उपस्थिती या मंचावरती आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील पाहुण्यांची अगदीच गर्दी पाहायला मिळते. सगळ्या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा JD11 ग्रुपच्या माध्यमातून खरे तर आम्ही मनापासून सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं करतो स्वागत. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. रुपेश जबरदस्त कामगिरी या षटकावरती पाहायला मिळते. यावेळेस लवकरच पिक केलं होतं लोअर फुलटॉसला फुलटॉस बनवला आणि दिलाय फुलटॉला सीमारेषेच्या बाहेर येतो षटकार.
थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच. हॅलो, नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाज ट्रॅकवरती. गोलंदाज ऋतिक हा गोलंदाज आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा बॅटची वरची कडा घेतली आहे चेंडूला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग गुड बिटवीन तर दोन्ही फलंदाजांमध्ये जबरदस्त तालमेल पाहायला मिळतोय. इथून मात्र 2 धाबा कंप्लीट होत असता आपण पाहतोय. खेळपट्टीवरती चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खरी तर पाहायला मिळतोय. गोलंदाज ऋतिक चौथ्या षटकामध्ये त्याचा वापर केला जातोय. पहिली सुरुवातीला जबरदस्त गोलंदाजी खरी तर पाहायला मिळाली आहे. चांगला फटका आहे मिड विकेटला. 2 षटकामध्ये गॅप भरपूर मोठा आहे आणि इथून मात्र चेंडू साईल सीमारेषा पलीकडं ठोकलाय चौकार. थँक्यू सो मच. चौकार अगदी फलंदाज बॅटमधून आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग महेशच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे करतोय. शॉर्ट पिच लेनचा बॉल पुन्हा एकदा खरे तर स्वतःवरती नाराज असेल कारण हा चेंडू खरे तर पोटा फटका पाहायला मिळाला असतं परंतु थोडंसं या ठिकाणी खरे तर खराब बॅटिंग पाहायला मिळते कारण तिथून दाबा येणं खूप अपेक्षित आहेत. दाबा बनवावे लागतील खरे तर स्ट्रोक पडवावे लागतील. चेंडू आपटलाय पुन्हा एकदा जसं आपटी बांब आपटतो ना तसं खेळपट्टीवरती आपटलं परंतु त्याचा भरपूर समाचार घेतलाय फलंदाज महेशनं आणि ठोकला या लॉंग ऑनच्या दिशेनं मात्र फायनल सीमारेषेच्या डोक्यावरून षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाजाचं बॅटमधून खरं तर लवकरच पिक केलं होतं लाईन लेंथला आणि त्यावरती मात्र या आक्रमण केलंय. या षटकामध्ये थोडीशी शॉर्ट पिच गोलंदाजी केली जाते. ऋतिक ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला उल्लेख केला की 2-3 चेंडू त्यांना अगदी आखूड टप्प्याचं फेकलं होतं पण यावेळेस चांगला फटका. पुन्हा एकदा फटका बसलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु अगदी समोर चेंडू त्या ठिकाणी पडतोय. क्षेत्ररक्षकाच्या 2 धाबा इथून देखील भिडत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि 2 धाबेनं मात्र संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळेल 44 धाबा 44 विथआउट 5 विकेट लॉस. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पुन्हा एकदा फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कुठलीही चूक न करता हा झेल कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच. थँक्यू डेझ. विकेट महेशचे ज्यानं चांगलं बॅटिंग जो करत होता त्या विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केले गोलंदाज ऋषिकेशनं. चांगला कमबॅक करत असताना ह्या मॅचमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंट्री होतोय. बॅट्समन गौरव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रुपेश पुन्हा एकदा रुपेशवरती संघानं विश्वास दाखवला. ज्यानं पहिलं 3रं षटक फेकलं होतं. फक्त 7 धाबा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या रुपेशनं. त्याच गोलंदाजला पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गवरती आहे. क्या बात आहे. कमालीचा चेंडू फेकला जातोय. त्यासाठीच तो ओळखला जातोय की जादूहीन गोलंदाजी फिरकीचा बादशाह.
व्हेरी रशियन पडल्यानंतर चेंडू हातभर वळण घेतोय. ही खरी तर रुपेशची बोलक आहे आणि आज संपूर्ण दिवसामध्ये चांगल्या चांगल्या फलंदाजांना खरे तर त्यानं रोखलाय मोठ्या फटक्यापासून. एखादा खराब चेंडू पडतो परंतु चांगल्या लेंथ लाईनवरती गोलंदाजी त्याची आपण प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहत आलोय. सिंगल मिळते लेग पॅकच्या स्वरूपामध्ये. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंगमध्ये. गोलंदाज रुपेश अजून एक ताट. पुढे सरसावलेत. पुन्हा एकदा स्ट्रोकसाठी जागा बनवली होती. असं वाटलं होतं की चेंडूला पडण्याच्या अगोदर इथून कुठेतरी खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा बीट केलाय. गोलंदाज चालाक आहे रुपेश. बॅट्समन जरी पुढे येऊन सरसावलं तरी मात्र थोडंसं लेंथ मागे खेचतोय. लेग पायची पुन्हा एकदा सिंगल धाव. धावफलक 1 वधारत आहे. एकूण धावा पटलावरती संघ धावून पोहोचला 46-46. उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाज रुपेश कडनं. रिव्हर्स केलेत. पुन्हा एकदा स्ट्रोकसाठी जागा बनवली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. झेल अगदी साधा सोपा होता परंतु जमिनीला दान होतोय. सिंगल धाव मिळते शेवटच्या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीने टार्गेट असेल 47 झाले. 48 मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये बनवावे लागतील सोनू 11 या संघाला. चांगली कामगिरी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या आलूट गर्दी. प्रेक्षक चारही साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी KTC इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक देखील आमच्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय एकनाथ दादा पादेर यांचा सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. आयोजकांना विनंती करतोय की आपण आज सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. आणि नेक्स्ट मॅच KG मल्टी खरे तर कडाव आणि इथून मात्र टार्गेट असेल तर अर्थातच 48 धावा संख्येचा. 30 बॉल 48 धावा बनवायच्यात. या धावा कशा रीतीने बनवल्या जातील या बनवण्याच्या आधी आपण मायक्रोफोनवरती देखील पुन्हा एकदा करूया. जोसेफ वॉइस ऑफ बदलापूर खरबई खरे तर आमच्यासाठी समालोचक प्रसाद सवारे दादांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकूया. थँक्यू सो मच. मी थांबतोय. तुम्ही थांबू नका. तोपर्यंत घेऊया डीजेला संधी. थँक्यू सो मच डीजे. प्रत्येक संघांसाठी आता इथून प्रत्येक सामना हा महत्त्वाचा राहील. अगदी या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम सह्याद्री वॉरियर्सने धावा तब्बल जमा केल्या त्या म्हणजेच 47 आणि 48 धावा संख्येचा इथून पाहिलं तर टार्गेट दिलेला आहे.
चला गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. स्ट्राईक वरती बॅटर जय. आजच्या दिवसात मात्र याच जयनं खरं तर अर्धशतकीय खेळी त्याने केलेली आहे, परंतु त्याच जयच्या बॅटमधून या मॅचची सुरुवात खरं तर पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथून पाहायला मिळतील. आणखीच आज खरं तर राजने नक्कीच अर्धशतक दाखवलं, परंतु स्ट्राईक वरती जय आहेत. माफी असावी. ऑन साइडला खेचून मारलाय फटका प्रतिम. बॅटच्या स्लॉट मध्ये षटकरांचं स्वागत टाळ्याने केलं जात आहे. इथून अप्रतिम फटका. 6 धावा. थँक्यू सो मच. 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात फलंदाज जयच्या बॅटमधून. आताचा हा चेंडू फसवा चेंडू होता. गतीमध्ये वेग कमी केला होता, परंतु इथून पाहिलं तर हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा. पाहिलं तर इथून व्हाईट बॉल. एक आव्हान तर धाव पाहायला मिळेल. 48 धावांचा टार्गेट आहे. जवळ पाहिलं तर 8.75चा सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. आणि अगदी इथून इथे फटका फसलाय. पॉइंट मध्ये खेळले तिथे आपण पाहता सरळ खेळाडूच्या हातात, अर्थात क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू. आणि इथून जयला मात्र परतावा लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. अगदी इथून विकेटचं पतन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 48चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात दमदार झालेली आहे आणि तीच सुरुवात मात्र कायम ठेवायची आहे. इथे हा फटका दमदार आहे. सरळ 20 मध्ये बॉलला पाठवले. खरं तर तिथे पाहिलं तर या चेंडूवरती मिळेल ती अवघी एकच सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. 10च्या घरामध्ये मात्र ही धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे. 38. अजूनही 38 धाबा इथून बनवायच्या आहेत. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या तरी सोनू 11 संघ खेळत असताना समोर चेंडू होता. ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथून गोलंदाजी करत असताना सह्याद्री वॉरियर संघाला महत्वाचा राहील. सह्याद्री वॉरियर संघाची ही शेवटची मॅच आहे. शेवटच्या मॅच मध्ये खरं तर यस या ठिकाणी हा चेंडू यस पंचांचा इशारा मात्र वाईटचा येतोय. एक अवांतर धाव. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा. गुडले स्पॉटचा बॉल. ऑन साइडला फटका. इथे अप्रतिम आहे. सरळ रशीद, परंतु तिथे खेळाडू उपस्थित. घडलंय काय. रनआउटच्या माध्यमातून इथून हा विकेट मात्र पाहायला मिळेल. पाहिलं नाहीये बॉल कुठे होता, बॉल कुठे आलाय, आणि न पाहता मात्र धावले. आणि इथून मात्र आपण पाहतात रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. थँक्यू सो मच. अगदी इथून
या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सध्या तरी रोमांचक असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा समाप्तीनंतर धाव फलकावरती 12 पाहायला मिळतील, परंतु आता इथून उर्वरित 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत तब्बल 36 धावा. इथून प्रत्येक गोलंदाजाला आता इथून सातत्याने कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल. गेम ऑन. षटक क्रमांक दुसरं P2चं हे षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मिलिंद. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक, फटका फसलाय. वी शेप मध्ये खेळाडू आहेत, जज करतायत, ग्रीप करतायत. अप्रतिम या ठिकाणी कॅच पाहायला मिळेल. इथून पहिल्याच बॉलवरती गोलंदाजी करत असताना मिलिंदनं केलाय पहिल्याच बॉलवरती हा पहिला शिकार. फलंदाज ऋतिक बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर सागर यांना पण पाहतो. यस, इथे पंचांचा इशारा, ऑप्टिकच्या बाहेर हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना एक अवांतर धाव. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अवांतरच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तरी या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम गोलंदाज मिलिंद करत असताना आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूटिव्ह केला. तिथे आपण पाहतोय डीपमध्ये खेळाडू आहेत, परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त एकच धाव. सध्या तरी या षटकामध्ये मिलिंद चांगली कामगिरी करत असताना सायंकाळचा सत्र सुरू आहे, तर देखील इथे प्रेक्षक वर्ग चारही बाजूने पाहायला मिळतील. सर्वच प्रेक्षक वर्गांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, अपरकट, फटका प्रतिम. बॉलला पाठवलंय डीप मध्ये, डीप कव्हर मध्ये. बॉल सीमारेषा बाहेर. फलंदाज या ठिकाणी विलास आणि विलासच्या बॅट मधून चौकार. थँक्यू सो मच डीजे. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये या ठिकाणी पाहिलं, शेवटच्या मुवमेंटला मात्र बॅटचा फेस मात्र ओपन केला आणि त्यानंतर 4 धाबा. यॉर्कर लेन इथे हा फटका प्रतिम, परंतु 30 सर्कलमध्ये अगदी मिड ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिथे सिंगल मिळेल. सध्या तरी इथून सोनू 11 संघाला माहिती आहे इथून सिंगल डबल आल्या तरी देखील इथून चांगली धाबा संख्या खरं तर सेट होऊ शकते. आपण सातत्याने प्रत्येक धाव जर घेतली तर प्रत्येक धाव मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर करेल. चांगला माइंडसेट सध्या तरी सोनू 11 या संघाचा. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, हुक केलाय, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, प्रयत्न चांगले होते परंतु त्यांना जज करता आलं नाहीये. शेवटच्या मोमेंटला इथे आपण पाहतायत सह्याद्री वॉरियर्स टीमच्या खेळाडूकडून झाले ही चूक. धावा मिळतील 4. चार धाबा या ठिकाणी मिळतील. खरं तर धाबा रोखायच्या आहेत परंतु या ठिकाणी तसं काही दिसत नाहीये. सातत्याने आपण पाहतायत चुका पाहायला मिळाल्या. चौकाराच्या मदतीने 23 रन्स, 23 धाबा. पुन्हा एकदा त्या दिशेने आता मात्र इथे खेळाडू आहेत, आता चुका नाहीयेत. अगदी या ठिकाणी आपण पाहतात जजमेंट अप्रतिम. बैठक कॅच इथे कंप्लीट पाहायला मिळते. इथून पाहिलं तर फलंदाज सागरला देखील परतावं लागेल पवेलियन मध्ये. आणखीन एक विकेट. विकेटचा पतन या ठिकाणी पाहिलं तर सागरांचं झालं, परंतु तदनंतर नवीन खेळाडू 6व्या क्रमांकावरती. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचायचं आहे. पहा मित्रांनो, वेळ होतोय. सायंकाळचं सत्र पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय. सध्या तरी
अंधाराचं वातावरण पाहायला मिळतंय. जास्त वेळ मात्र घेऊ नका. चला गेम ऑन, मॅच ऑन. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती, बॉलर हरीश. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर. यस, मयूर सरांचा इशारा येतो. इथून हा चेंडू वाईट आहे. अर्थातच एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 24 धावा. अगदी या ठिकाणी पाहिलं तर 24 धावा अवघ्या 12 चेंडूमध्ये बनवल्या गेल्यात. म्हणजेच अर्धा रास्ता इथे पार झालाय. परंतु अजूनही अर्धा रास्ता पार करायचा आहे. आणखीन 24 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला खेचून मारलाय बॅटच्या स्लॉट मध्ये. अप्रतिम स्ट्रोक. हवामान दमट आहे तरी देखील बॉलला सरळ रेषेत फेकून दिले. प्रचंड ताकदीचा वापर. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी पाहिलं तर विलास आणि विलास यांच्या बॅटमधून मात्र षटकार पाहायला मिळतोय. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी वैभव पोहोचतायत. कोणत्या प्रकारचा चुका नाहीयेत. षटकाराचा प्रत्युत्तर विकेटनं दिले जात आहे. इथे फलंदाज होईल बाद. आतापर्यंत पाहिलं तर हा 5वा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना सोनू 11 या संघाला. फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. अगदी या ठिकाणी विलासांचा फटका चांगला होता, परंतु तिथे आपण पाहिलं तर अगदी यष्टीरक्षकांना जजमेंट केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती योगेश. इथून देखील सह्याद्री वॉरियर संघ कमबॅक करू शकतो. पलटवार इथून देखील होऊ शकतो, परंतु इथून आपण पाहिलं तर विकेट आल्यानंतर आता गोलंदाजामध्ये पूर्णपणे आत्मविश्वास दिसतोय. इथून हा डॉट बॉल. इथून येणारा प्रत्येक डॉट बॉल सह्याद्री वॉरियर संघासाठी महत्त्वाचा राहील. सह्याद्री वॉरियर संघाचा विचार केला तर मागील 3 सामन्यामध्ये फक्त एकच विजय आहे, परंतु इथे जर विजय निर्माण केला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये ते टिकून राहतील. आणि दुसऱ्या बाजूला सोनू 11 संघाचा विचार केला तर त्यांना देखील हा सामना महत्त्वाचा राहील. चला जास्त वेळ घेऊ नका. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. जास्त उशीर करू नका, जास्त लेट करू नका, कारण की अंधार या ठिकाणी पसरत चाललाय. इथे हा चेंडू मात्र चांगला होता. दिशा मात्र पाहायला लागली. यस, पंच तेच सांगतायत वाईट बॉल या ठिकाणी आहे, परंतु टप्पा अप्रतिम होता या ठिकाणी. परंतु वाईटच्या स्वरूपामध्ये एक आणखीन धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं 31 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा मात्र चेंडू फेकावा लागेल. गोलंदाज हरेशांना ऑनसेटला खेचून मारलाय. गॅप मध्ये चेंडू पाठवला. तिथे डीप मध्ये खेळाडू आहे. चांगलं जजमेंट. बॉलला अडवले गेले तिथे, परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. सध्या तरी सिंगल डबलच्या जोरावरती सामना जवळ आणण्याचा प्रयत्न सध्या तरी सोनू 11 संघाच्या माध्यमातून केला जातोय. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू होते, परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल आतमध्ये मात्र ढकलण्याचं काम केलं जात आहे. अगदी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु या चेंडूवरती धावा मिळतील त्या तब्बल एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. त्याला जास्त वेळ न घेता लगेच 4थ्या षटकाला आपण सुरुवात करायची आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या 33 धावा. आणि आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये
सामना जिंकण्यासाठी अजूनही 15 धाबा संख्येची गरज. पहा आज स्पर्धेचा पहिला दिवस होता. सुरुवात थोडीशी लेट झाली. अगदी आज उद्घाटनीय दिवस होता, परंतु नक्कीच आजच्या दिवसातील जे 2 सामने राहिलेले आहेत, शेवटचे 2 सामने म्हणजेच के जे मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव विरुद्ध अर्जुन 11 रामदास व तदनंतर सोनू 11 आणि श्री खेर माता प्रसन्न 11, या 4 संघांचे जे 2 सामने आहेत ते रविवारी ठीक या ठिकाणी या 4ही संघांना विनंती असेल, आपण या ठिकाणी 8 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे आणि यस रविवारी तुम्हाला इथे 8 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे आणि ठीक 8:30 वाजता मात्र संडेच्या दिवशी रविवारी मात्र पहिला चेंडू पडेल. याची नोंद घ्यायची आहे या 4ही संघांनी. व उद्या खरं तर उद्याच्या दिवसात जे संघ आहेत, जे खेळाडू आहेत, जे संघ मालक आहेत, त्यांनाही आम्ही विनंती करू, उद्या खरं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला या ठिकाणी 9चा आहे, म्हणजे 9:15 या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यात जाईल. विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 6 विकेट या ठिकाणी गमावले गेलेत. पहा उद्याच्या दिवसात 9चा रिपोर्टिंग टायमिंग आहे व त्यानंतर 9:15 वाजता पहिला चेंडू पडेल. याची नोंद मात्र सर्व संघाने घ्यायची आहे. परंतु या ठिकाणी मैदानाच्या आत घडलंय काय, 8व्या क्रमांकावरती येणारा फलंदाज शंकर, त्याच्या बॅटमधून हा संघर्षाचा शंखनाद करत असताना बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धाबा संख्येची गरज, परंतु या ठिकाणी LBW ची अपील आणि मैदानाच्या आतमध्ये अपील मात्र उचलून धरलेले आहे आणि इथून शंकर त्याला देखील जावं लागेल पवेलियन मध्ये. फलंदाज बाद. यस थँक्यू डीजे. आतापर्यंत 7 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत. अगदी विचार केला तर आता 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेशला आपण पाहतोय. उर्वरित समीकरण येणारे 9 चेंडू आहेत आणि 9 धावा संख्येची गरज. अगदी सामना मात्र रनअप बॉलचं इक्वेशन जरूर आहे, परंतु इथून सातत्याने विकेट, सातत्याने डॉट बॉल आले तर सामना पुन्हा एकदा सह्याद्री वॉरियर्स या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. इथे फुलर लेनचा चेंडू होता, गतीमध्ये अगदी मिश्रण करून फेकलेला हा चेंडू, परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. प्रत्येक बॉलवरती धाबा येणं महत्वाचं, प्रत्येक डॉट बॉल फेकणं महत्वाचं. दोन्ही संघांसाठी हा महत्वपूर्ण सामना पाहायला मिळेल. येणारे 8 बॉल आणि 8 धाबा संख्येची गरज. कोणता संघ हा सामना जिंकणार, सह्याद्री वॉरियर्स की सोनू 11? ऑन साइडला खेचून मारलाय, फटका चांगला आहे. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार येतोय. कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करत नाहीयेत. सध्या तरी अंधाराचं साम्राज्य सध्या पसरायला सुरुवात झालेली आहे, परंतु आता इथून हा चेंडू फार महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. शेवटचा बॉल आहे, अर्थातच 7 बॉल 7 धाबा संख्येची गरज. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला खोदून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू मात्र येतोय निर्धाव चेंडू. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आता इथून उर्वरित समीकरण शेवटचे 6 चेंडू, 6 मध्ये 7 धावा इथून रोखायच्या आहेत. आजच्या दिवसामध्ये हा कारनामा झालेला आहे. खरं तर राजनं हा कारनामा केलाय. राजनं 6 बॉल फेकत असताना 7 धावा त्यांना डिफेंड केलेल्या आहेत, परंतु आता या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल. चला जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती असेल. या ठिकाणी अंधार देखील हळूहळू पसरत चाललाय. प्रेक्षक देखील नितांत मात्र या स्पर्धेकडे पाहतात, या सामन्याकडे पाहतात. कोणता संघ हा सामना जिंकणार याचं उत्तर मात्र येणारे 6 बॉल देऊन जातील. 6 मध्ये 7 धाबा रोखायच्या आहेत, परंतु बॅटिंग करणारा टीम सोनू 11 संघाला 6 मध्ये 7 धाबा बनवायच्या आहेत. काय घडेल, काय बिघडेल पाहूयात. पुन्हा एकदा सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून गेम ऑन. आजचा पहिला दिवस या ठिकाणी सुपर डुपर हिट पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात अगदी अर्धशतक देखील पाहिले, आजच्या दिवसात हायएस्ट स्कोअर देखील पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये तो हायएस्ट स्कोअर
आज विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिली. फुलरलेन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे केलंय जजमेंट आणि यस पंचांचा इशारा. या ठिकाणी फलंदाज बाद. यस बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी. हाईट फॅक्टर आता चेक केलं जाईल. यस फेअर डिलिव्हरी योग्य बॉल आहे या ठिकाणी. आणि इथून पाहिलं तर आणखीन एक विकेटचा पतन. कहाणी में ट्विस्ट. आता इथून आपण पाहिलं तर जबल जबल 8 खेळाडू बाद झाले आहेत. आता उर्वरित पाहिले तर शेवटचे 3 खेळाडू राहिलेत आणि त्या 3 खेळाडूंना आता मैदानाच्या आतमध्ये धावा जमा कराव्या लागतील. येणारे 5 बॉल 7 धावा संख्येची गरज. डीजे थँक्यू सो मच डीजे. यस या ठिकाणी कृष्णानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 7 धावा संख्येची गरज. इथून पाहिलं तर दोनही संघ हार मानायला तयार नाहीये. दोनही संघ आपण पाहतोय जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये इथे आपण पाहतात दोन्ही संघ चांगला खेळ करत असताना 5 बॉल 7 धावा संख्येची गरज. कोणता संघ हा सामना जिंकणार? सोनू 11 की सह्याद्री वॉरियर्स? दोन्ही संघाचे संघ मालक सध्या तरी याही मॅचकडे फोकस करत असताना दोन्ही टीमचे कर्णधार सध्या तरी मॅचवरती नियंत्रण करतायत. यस इथे आत्ताचा हा बॉल कदाचित यस पंच देखील तेच सांगतात की हा चेंडू नो बॉल आहे. अर्थातच बीमर बॉल फेकलाय मैदानाच्या आत. इथून घडले काय? सध्या तरी गोलंदाजानं पहिल्या बॉलवरती केलेली चांगली कामगिरी परंतु ते त्या चांगल्या कामगिरीवरती पाणी फिरण्याचं काम मात्र सेकंड बॉलवरती करण्यात आलंय. अर्थातच नो बॉल. एक्स्ट्रा 1 धाव फलकावरती आता ऍड. 42 धावा सामना जिंकण्यासाठी 5 मध्ये 6 बनवायच्या आहेत. फ्री हिट बॉल. फ्री हिटचा हा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु रनआउटची संधी. आणि इथे आता मात्र यस पंचांनी सांगितलंय की आता इथे मी काही बोलणार नाही परंतु तिसरे पंच बोलतील. अर्थातच हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. इथे काय घडेल काय बिघडेल पाहूया टीव्ही अंपायर कडे. यस या ठिकाणी फलंदाज रन आउट आहेत. अगदी या ठिकाणी मोकेच्या क्षणावरती आपण पाहतात फलंदाज बाद झालाय. पाच शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. जर का इथे एखादा विकेट जर मिळवला तर संघ ऑल आउट होईल. जर का या ठिकाणी चार बॉल मध्ये जर का इथे आपण पाहिलं तर 6 धावा बनवल्या तर सोनू 11 हा संघ विन होऊ शकतो. 4 बॉल 6 ची गरज. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी आजचा दिवस सर रफ अँड टफ पाहायला मिळाला. धमाकेदार आजचा दिवस. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. गोलंदाजाकडे आपण पाहू शकता आत्मविश्वास देखील वाढला गेलाय. आता मात्र चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळेल. इथून डॉट बॉल. आता उर्वरित 3 बॉल आहेत. 3 मध्ये बनवायच्या आहेत 6 धावा. एखादा मोठा फटका इथे आला तर सामना फिनिश. एखादा विकेट आला तरी देखील सामना फिनिश होऊ शकतो. इथे आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा फलंदाज आहे मैदानाच्या आत. तो प्रयत्न करतोय. प्रयत्न ते पराकाष्ठा करतोय परंतु सध्या तरी नशीब साथ देत नाहीये. लगातार डॉट बॉल परंतु गोलंदाजी करत असताना गोलंदाज मयूर चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय. या ठिकाणी आपण पाहतात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल पॉइंटच्या रिझन मध्ये तिथे मिळेल ती फक्त 1 धाव. आणि आता शेवटचा 1 बॉल. सामना जिंकण्यासाठी 5 धावा संख्येची गरज म्हणजेच 1 बॉल मध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. अगदी सामना होता कुठे सर? 9 बॉल मध्ये 9 धावा बनवायच्या होत्या. सामना येऊन पोहोचलाय. 1 बॉल आणि 5 धावा संख्येची गरज. गोलंदाजी आवडली असेल तर सह्याद्री वॉरियर्स टीम साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम या ठिकाणी. यस चौकार जर झाला तर सुपर ओव्हर. यस पंच 1 मिनिट.
यस यस कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम म्हणजेच तुम्हाला या बॉलवरती षटकारच मारावा लागेल. आजच्या दिवसाचे सर्व सामने आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्यात. आजच्या दिवसाचे शेवटचा बॉल त्यावरती एका बॉलमध्ये 5ची गरज आणि या ठिकाणी सह्याद्री वॉरियर्स संघ मात्र हा सामना जिंकतोय. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी सह्याद्री वॉरियर्स संघाचा मनापासून अभिनंदन, अप्रतिम अभिनंदन. आणि खरं तर तेवढंच आपण कौतुक देखील करूयात ते म्हणजेच सोनू 11 या संघाचा चांगला खेळ राहिलाय. दोन्ही संघांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करू. अगदी अभिनंदन दत्ताजी डोंगरे साहेब. मॅच अगदी असं वाटलं होतं की सह्याद्री वॉरियर्स संघ इथे पराभूत होईल, परंतु तदनंतर हारता हारता संघ जिंकताना आज देखील पाहिलाय. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच